ओम शांती। आज आहे 30/9/2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा आले आहेत सर्वांचे दुःख दूर करून सुख देण्यासाठी। म्हणून तुम्ही दुःख हरत्याची मुले, कोणालाही दुःख देऊ नका। प्रश्न आहे, उच्च पद प्राप्त करणाऱ्या मुलांची मुख्य निशाणी कोणती असेल? उत्तर आहे, 1. ते सदैव श्रीमतावर चालत राहतील। 2. कधी हट्टीपणा करणार नाही। 3. स्वतःला राजतिलक देण्यासाठी अभ्यास करून कसर भरून काढता येईल। 4. स्वतःचे कधी नुकसान करून घेणार नाही। 5. सर्वाप्रती दयाळू आणि कल्याणकारी बनतील। त्यांना सेवेची खूप आवड असेल। 6. कोणतेही तुच्छ काम करणार नाही। भांडणतंटा करणार नाही। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. संगमावर अतिशय साधेपणाने राहायचे आहे, कारण हा वनवासामध्ये राहण्याचा काळ आहे। इथे कोणतीही इच्छा ठेवायची नाही। कधीही आपल्या हातामध्ये कायदा घ्यायचा नाही। भांडणतंटा करायचा नाही। 2. विनाश होण्यापूर्वी नवीन राजधानी स्थापन करण्यासाठी सर्वांना बाबांचा संदेश द्यायचा आहे, की बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही पावन बनाल। आजचे वरदान आहे, संतुष्टतेच्या विशेषतेद्वारे सेवेमध्ये सफलता मूर्त बनणारे संतुष्टमणी भव। स्पष्टीकरण आहे, सेवेचा विशेष गुण संतुष्टता आहे। जर नाव सेवा असेल आणि स्वतः सुद्धा अशांत होऊन इतरांना देखील अशांत कराल तर अशी सेवा करणेच चांगले आहे। जिथे स्वतः करिता किंवा संरूपकामध्ये येणाऱ्या विषयी संतुष्टता नसेल अशी सेवा ना स्वतःला फळाची प्राप्ती करविते ना दुसऱ्यांना। त्यामुळे अगोदर एकांतवासी बनून स्वपरिवर्तनाद्वारे संतुष्टमणीचे वरदान प्राप्त करून मग सेवेमध्ये या, तेव्हा सफलतामूर्त बनाल। स्लोगन आहे, विघ्नरूपी दगडांना फोडण्यामध्ये वेळ न गमावता त्याला उंच उडी घेऊन पार करा। ओम शांती।